ओम श्री गणेशांना माझे प्रणाम. सर्व वाचक व श्रोते यांना नम्र अभिवादन करून पॅन्डिमोनियम उर्फ घोळून घोळून लांबण लावे आजोबा उर्फ परागराजे उर्फ धुमश्चक्री उर्फ थैमान उर्फ वैतागवाडी उर्फ गलित गात्र समूह सादर करीत आहे एक जुनी रशियन लोककथा नवे भारतीय वस्त्र परिधान करून. गोष्टीचे शीर्षक सफाचट्ट डिग 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 डिश. 3 भागातील पहिला भाग प्रारंभ. कोणे एकेकाळी कोणा एका गावी. थांबा, माफ करा, क्षमा असावी. मुंबईजवळील एका राष्ट्रीय सुरक्षित जंगलामध्ये श्री भोला भालू अस्वल राहत होता. 2020 सालचा नोव्हेंबर महिना होता. खूपच थंडी पडली होती. त्या जंगलात श्रीमती कपटी कोल्हीण देखील राहत होती. तिला खूप भूक लागली होती, पण कुठेच काही शिकार मिळेना. इतक्यात तिला भोला भालू दिसला. तो मात्र मस्त जिभल्या चाटत त्याच्या गुहेबाहेर सकाळचे कोवळे ऊन खात थंडीमुळे सुस्तावला होता. कपटी कोल्हिणीने विचार केला, ह्या दुष्काळी थंडीत हे राव कसे काय जिभल्या चाटत आहेत. म्हणून तिने त्याच्यावर दिवसभर पाळत ठेवून सुगावा आणि आढावा घेतला. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून बारीक निरीक्षण आणि टेहाळणी केली. अखेरीस तिने हेरले की भोला भालू अस्वलाने त्याच्या वळचणीवर म्हणजे माळ्यावर एक भली मोठी बरणी मधाने भरून ठेवली होती आणि अधूनमधून अस्वल मध चाखत होता. ते बघून हावरट कोल्हिणीच्या तोंडाला पाणी सुटले. तिच्या कपटी डोक्यात एक युक्ती सुचली. संध्याकाळी ती भोला भालू अस्वलाकडे गेली आणि म्हणाली, मला सरकारी तब्येत दुरुस्ती खाते यांनी पाठवले आहे. आतापासून सरकारी हुकमाप्रमाणे तुमची तब्येत आणि डाएट म्हणजे पथ्य सांभाळण्याची माझी खास जबाबदारी आहे. असं का? अस्वल आश्चर्यचकित होऊन म्हणाले. जंगली सरकारला केव्हापासून जनतेची एवढी काळजी वाटू लागली? असो, ये बये घरात. कपटी कोल्हीण म्हणाली, कठीण थंडगार जमिनीवर झोपलात तर तुमची तब्येत ठीक ठणठणीत राहील. माझे मेलीचे काय, मी आपली गरीब बापडी तुमच्या काळजीपोटी तुमच्या गुबगुबीत गादीत झोपणे सहन करीन. हां, उसासा टाकत ती म्हणाली. काय करणार, सरकारी हुकूमच आहे ना तसा. त्या हुकुमामुळे आम्हाला वॉट म्हणजे काय काय सहन करावे लागते. अन मस्तपैकी कपटी कोल्हीण अस्वलाच्या गुबगुबीत गादीत झोपून गेली. पण थोड्याच वेळात कपटी कोल्हिणीला माळ्यावरच्या मधाचा सुगंध येऊ लागला. तिची झोप पार उडाली. कसेही करून आजच रात्री तो मध थोडा तरी चाखावा यासाठी तिचे मन अनावर झाले. तिने लगेच शक्कल लढवली. आपली झुपकेदार शेपटी भिंतीवर आपटू लागली. तो आवाज ऐकून अस्वल जागे झाले. हा कसला आवाज बरे? अस्वलाने विचारले. लगेच कपटी कोल्हीण म्हणाली, काही नाही, कोणीतरी दारावर टकटकाटक करतोय, मी आलेच बघून. असे म्हणून दाराबाहेर जाऊन कोणाशी तरी कुजबुजण्याचे नाटक केले. दारातूनच ती म्हणाले, अहो, माझी मैत्रीण मला तिच्या घरच्या बारशाला बोलवत आहे. मी जाऊन आलेच परत थोड्या वेळात. तुम्ही झोपा गाढ. असे म्हणून दारातून पसार झाली. नंतर सुगावा आणि आढावा घेत सगळे सामसूम झालेले बघून मागील दारातून चोर पावलांनी
पुन्हा घरात शिरली. ती गुपचूप माळ्यावर गेली आणि आवाज न करता मधाची बरणी उघडून मधाचा मनसोक्त फडशा उडवू लागली. बरेचसे मध खाऊन झाल्यावर तृप्त झालेल्या पोटावर हात फिरवत परत मागील दारातून बाहेर गेली आणि पुन्हा पुढच्या दारातून परत आली. तिच्या येण्याची चाहूल लागून अस्वल थोडे जागे झाले आणि त्याने तिला विचारले, फारच लवकर आटपले बारसे, कोणाकडे होते? ह्याबरोबर कपटी कोल्हीण क्षणभर गोंधळली, पण हजरजबाबी व बनेल असल्यामुळे लगेच सारवासारव करत म्हणाली, अहो, ते शेजारी उटपटांग बिल्डिंगमध्ये ते उडाणटप्पू माकडांचे उन्नाड परिवार नाही का राहत? काही दिवसांपूर्वी त्या सौ उन्नाड माकडिणीला बाळ झाले, म्हणून मला बारशाला बोलावले होते. ह्यावर अस्वलाने कुतूहलाने विचारले, पण त्या उन्नाड गावभटक्या माकडिणीच्या इतक्या साळकाया माळकाया मैत्रिणी आहेत, त्यात तिला माकडांच्या बारशाला बोलवायला तूच का बरी आठवलीस? कपटी कोल्हीण महाबिलंदर. लेखकाप्रमाणे तीही अशी भन्नाट उत्तरे व गोष्टी सांगण्यात माहीर होती. अहो, असे काय करताय? मघाशीच नाही का सांगितले? अहो, मीच तिची होम डिलिव्हरी म्हणजे घरीच बाळंतपण केले, म्हणून मला बारशाला बोलवले होते. अहो, जंगलात परिचारिकांचा केवढा तुटवडा आहे. मी शहाणी म्हणून लॉकडाऊनच्या काळात सरकारी अधिकृत घरच्या घरी शिकून सुईण व्हा असा ऑनलाईन 1 मिनिटाचा सुईणीचा कोर्स केला होता बरं का. म्हटलं सरकारी सुईण आहे मी, ते पण सर्टिफाईड म्हणजे प्रमाणित. वाटलं काय? आहेच मी हुशार म्हणून मला सगळे बोलवतात. काय, आता हे देखील ऑनलाईन 1 मिनिटात शिकवतात? भोळा भालू थक्क होऊन म्हणाला, कमालच आहे बुवा. असो. नंतर पुन्हा अस्वलाने सहज विचारले, आणि नाव काय ठेवले बाळाचे? क्षणभर कपटी कोल्हीण पुन्हा गोंधळली. मधाची चोरी करताना ती लपवायला इतक्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल हाच विचार तिने केला नव्हता. पण लोणकडी थापा मारण्यात या वाचक व वक्त्यासारखी तरबेज झाल्यामुळे लगेच सावरली. ती म्हणाली, बाई किती मी विसरभोळी. ह्या डेली डिलिव्हरी म्हणजे रोजच्या ह्या बाळंतपणांमुळे कोणाचे नाव मला लक्षात राहत नाही. हो, आठवले. रामदास नाही हो, बाळाचे नाव आठवले. वरचे खल्लास असे होते बाळाचे नाव. हो, वरचे खल्लास. कोल्हिणीने एकदम तिच्या चोरट्या मनाला उत्स्फूर्तपणे सुचलेला शब्द ठामपणे ठोकून दिला होता. काय, वरचे खल्लास? हे कसले विचित्र नाव? कुठल्या देवाचे नाव आहे हे? काही अर्थ तरी आहे का त्याला? अस्वल आश्चर्यचकित होऊन म्हणाला. ह्यावर कोल्हीण म्हणाली, अहो, असते एकेकाला हौस विचित्र नावे ठेवण्याची. ह्यात माझी आजी फार प्रसिद्ध. एक शास्त्र अन कलाच आहे ती. व्यक्तीचे गुण आणि जास्त करून अवगुण बघून त्यावर अपरूप नावे ठेवणे. किती म्हणून विचित्र नावे ठेवायची ती. टोणग्या, कोडग्या, डुकऱ्या, डुरक्या, दुडक्या, ढुसक्या, घरकोंबड्या, चड्डीचोर, चिंधीचोर, तोंडात अतिलाळ असलेल्याला फेसाळ तोंड्या किंवा लाळघोट्या, लुडबुड्या, लोचट्या, टोच्या. बाई किती म्हणून छान छान विचित्र नावे असायची. आणि तिचा हा छंद जोपासायला आम्ही इतर अनेक जणी शेजारपाजारच्या इरसाळ नावे सुचवून आमचा खारीचा वाटा उचलायचो. मुलींसाठी तर नावांची पर्वणीच होती. बुटकी, ठेंगणी, ठुसकी, चंची, चोंबडी, चेंगटगोंडी, चिक्कटगुंडी, दातविचकी, दातखिळी, दातफावडी, धसमुसळी, धडपडी, नागफणी, साखरसोली, बोलघेवडी, उवाळू, लाजाळू, मानवाकडी, पायफेंगडी, रातराणी,
किती किती सुरेख, सुंदर आणि विचित्र पण वैशिष्ट्यपूर्ण नावे ठेवायचो. तिचे ते नावांचे चऱ्हाट मध्येच थांबवून अस्वल म्हणाले, बास बास, समजले तुमचे नावांचे कला कौशल्य. खरोखर कमाल आहे बुवा. नवीन नावे काय, नवीन 1 मिनिटात सुईणीचे शिक्षण काय, सगळेच विचित्र. असो, आज पुरता एवढे ज्ञानामृत खूप झाले. असे बोलून झोपाळलेले अस्वल डाव्या कुशीवर वळून घोरू लागले. कपटी कोल्हीण पण अस्वलाला कसे फसवले या विचाराने गालातल्या गालात मिश्किल हसून आणि मधाच्या चोरीने तृप्त होऊन ढाराढुर्र निजली. सफाचट्ट 3 भागातील पहिला भाग पूर्ण. लेखकाचे काही मनोगत. लेखकाच्या बऱ्याच गोष्टी वाचण्यापेक्षा कुणाकडून ऐकलेल्या किंवा वाचणाऱ्याने नाटकी ढंगाने सांगितल्या तर अधिक प्रभावशाली होतील असे लेखकाला वाटते. लेखकाचे आणखीन अखेरचे फक्त 100-125 शब्द. मूळ गोष्ट ही एक रशियन लोककथा आहे. लेखकाने त्याच्या बाल आठवणीतून विस्तारलेली ही गोष्ट. ही गोष्ट लेखक श्री परागराजे हे त्यांच्या सर्व मावस व आत्ते भगिनी व भाऊ व त्यांच्या परिवाराला व त्याच्या इतर अनेक शुभचिंतकांना सस्नेह अर्पित करीत आहे. तसेच अलिशा सांतीकरी, सिद्धेश भेंदरकर व चंद्रकांत संत यांना त्यांच्या तांत्रिकी सहकार्यासाठी धन्यवाद देत आहे. लेखक वरील सर्व व इतर अनेक लोकांनी त्याला मदत व प्रोत्साहित केल्याबद्दल त्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. सर्व श्रोत्यांना धन्यवाद. सर्वांचे शुभ कल्याण हो. डिग 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 डिश. या गोष्टीचा कॉपीराईट लेखक श्री परागराजे यांच्याकडे राखीव आहे.